हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आज उद्या आमच्याकडे एक प्रोग्राम आहे. मकर संक्रांत तुमची झाली असेल, आमची म्हणजे लूट आणीची लूट आहे उद्याच्या दिवशी. तर त्याचीच आज जमके तयारी चालू आहे. मॅडमची इकडे अजून पण व्हायचंच आहे, शिवणं हे वेळेवरच होते आणि त्याच्यामुळे आता आणीमुळे तर बिलकुलच वेळ भेटत नाही आम्हाला. आणि अजून हे बघा, सगळं हे चालू आहे तयारी करणे. आणि तुम्हाला माहित आहे, नेहमीप्रमाणे सांगितलं मी की हां, आणीची लूट आहे उद्याला. आणि आज मला आज आणि उद्या दोन्ही दिवस सुट्टी आहे. सो तुम्हाला दाखव मी त्याची तयारी जोरात काहून आहे. हे बघा, हे आम्ही तोरण जे बनवलं आहे स्वतःच्या हाताने बनवले आहे. हे बाहेरून आणू शकत होतो, पण क्रिएटिव्हिटी म्हणतो ना, एक माइंड आहे तो जान्हवीमध्ये आहे. तुम्हाला माहीतच आहे, 7व्या महिन्याचा प्रोग्राम आणि जेवढे बाकीचे प्रोग्राम झाले हिचा माइंड सगळ्यात पहिले चालतो तिथे. आणि मॅनेजमेंट करणं म्हणजे हिच्याकडून शिकलं पाहिजे. तुम्हाला मी पहिलेच सांगितलं, होम मिनिस्टर आहे ती. सो आणि आता इलेक्ट्रिशियन आला होता, ही बेल लावून घेतली मी, कारण की जुनी बिल होती ती ठीक नव्हती दिसत. ही GMची बेल आहे, जनरल मॅनेजर. साऊंड बघा तुम्ही, ही सायलेंट वाटते. आता मस्तपैकी पोहे बनवतो. आज सकाळी पण नाश्ता केला होता, आता पण नाश्ता करणार आहे, कारण की हिचे कामं असे आहे की अजून पण थोडेसे व्हायचे आहे, थोडे चालू. आणि उद्याचा प्रोग्राम म्हटलं तर डोक्याला टेन्शन राहतं की चांगला झाला पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि बाहेर जाऊन अजून पण माझे कामं आहे. वाजले किती आहे, 5 वाजून राहिले. बाहेरचे पुष्कळ कामं बाकी आहे, काही सामान आणायचं आहे, चिरंजी वगैरे बाकी आहे राहिलेले काही. हे बघा, व्या करून राहिली आहे. खाली टाकून मिकी माऊस पालन चालू आहे मॅडमचं. आणि चला तर गाईज, ब्लॉग आता शेवटपर्यंत बघा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की उद्याचा ब्लॉग एक नंबर राहणार आहे, गुड्डूची लूट. सो चला, मी आता बनवतो पोहे आणि चहा. एक नंबर वेळ झाली आहे. सो आज सुट्टी तर बाकीचे काही कामं झाले नाही आहे, आज हिचेच कामं चालू आहे, कारण की हे होणं महत्त्वाचं आहे. आणि हां, मला पुन्हा वेळ काढायला लागणार, कारण की ही तयारी बाकी आहे. हे तोरण झालं, डेकोरेशन बाकी आहे. इथे पडदा येईल ब्लॅक कलरचा. आम्ही हा सोफा जो आहे आम्ही इथे ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून तेवढी जागा भेटेल, स्पेस भेटेल. नाहीतर मग बेडरूममध्ये आणावं लागेल. जर जागा नाही झाली तर मग बेडरूममध्ये आणावं लागेल. जागा असेल थोडीशी तर पाठवून द्या इकडे. आणि ते आमचा फ्लॅट छोटा आहे. ब्लॉग चालू असताना ते पाहते कॅमेऱ्याकडे बघणं आहेच तिला. सो आणि मॅनेज बेटा, तू जेव्हा मोठी होशील ना, तेव्हा तुला समजून तू काय करत होती, हे चिल्लावत होती अशी. मी आता बनवतो पोहे, भूक लागलेली आहे खूप. तर मग जाऊ मी बाहेर. आज गाडी पण वॉश करायची, संध्याकाळी झालं तरी मी जाऊन वॉश करून येईल. आणि नाही तर बाकीचे कामं आहेच, खूप सारे कामं आहे माझे. 1 hour later. तर गाईज, आत्ता वाजले आहे 9 वाजले आहे. आणि आता मी म्हटलं होतं दुपारी बाहेर जायचं होतं, पण आत्ता गेलो मी बाहेरून काही सामान आणलं आहे, जसं की हे प्लेट्स, डोने आणि डोना भाऊ आणला आहे. प्लेट्स आणले आहे आणि एक मी झोला सिलेंडर लेके आया हूँ. तर याच्यावर आम्ही एक क्रिएटिव्हिटी करणार आहे, ते तुम्ही. तर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचे आहे ते आणीसाठी सेविंग जाईल. याच्यावर आम्ही डेट लिहू, त्यात पैसे टाकायचे. डेली नाही, महिन्याचे 1000 किंवा 2000 रुपीज. आणि त्याच्यावर डेट लिहायचं. आणि ही काहीतरी पेंटिंग करणार आहे, क्रिएटिव्हिटी त्याच्यावर. सो लेट सी काय करते हिलाच माहिती हिचं काय करणार आहे. तर आणि उद्याच्या प्रोग्रामची तयारी जोरात चालू आहे. A few inches later. मी सेव पुरी आणली आहे, गपकली का तू? आणि आज मस्त, अरे काऊन शेंगाची भाजी कोण अशी, वांग्याची भाजी कोण अशी धुवून झाली, तेल कमी झालं त्यात. आणि येताना मी शेवपुरी आणली आहे, आणि एक जम्मत अशी झाली आहे
एक जम्मत अशी झाली की मला ते कोण कुठे नाही भेटले, जे जे डोने म्हणतात आपण त्याला, बघ ती. हा ते कुठेच नाही भेटले. ते शेवपुरीवाल्याजवळ भेटले. म्हटलं भैया ये मेजू दे दो, काम है कल. देखो ना देखो ना देखो ना गाइस, देखो ना देखो ना देखो ना गाइस. पाहिजे तुझं, बाकी काही नाही, बस मस्ती करायची. जोपर्यंत तिला आणि येणार नाही तोपर्यंत आणि तर काहीच आता जेवण झालंय, वाजलंय 11. कारण की हिच्यामुळे हे चालू राहते 11 वाजेपर्यंत. म्हणजे आत्ता लावलं 11 वाजेपर्यंत नाही, आत्ता लावलाय. नाही तर तुम्ही म्हणून दातावरच. ठीक आहे, तर म्यूट रे बाबा. नाहीये. ते टी व्ही होलिक नाही आहे. तर आता आमचा असा सीन आहे की 11 वाजता काहून आम्ही अजून पण जागे आहे. कारण की ते उद्याची तयारी जी आहे ते करायची आहे. जान्हवी इकडे पडद्याची तयारी करते. हा पडदा आहे आमचा ब्लॅक. आम्ही कधी कशासाठी घेतला होता आपण हा? मला फोटो रील्स साठी वगैरे. अच्छा, त्याच्यासाठी घेतलेला, आता कामात येऊन राहिला बघ. तर आता तुम्ही म्हणा इथचा सोफा कुठे गेला? तर सोफा गेला आहे या रूममध्ये. आम्ही कसा आणला आम्हालाच माहीत. उभा करून आणावा लागला. आणि हे कार्टून अजूनपर्यंत टी व्ही पाहून राहिला आहे. तर हे जे कार्पेट आणलं हे तुम्हाला दाखवतो मी. पडला टेडी. तर हे कार्पेट आणलं आहे मी आज इथे. खूप दिवसाचं घ्यायचं होतं. खूप दिवसाचं घ्यायचं होतं. पण विचार तो प्लॅन सांग ना कसा फ्लॉप झाला ॲमेझॉनचा. ॲक्च्युली मी ऑनलाईन टाकलं होतं, ते माहिती नाही कार्ड पेमेंट नाही झालं, काय इश्यू झाला माहिती नाही, एकदम वेळेवर कॅन्सल फ्लॉप झाला. म्हणून मग नाईलाज. आणि मग आता शॉपमधून बोलवायला लागलं. तर मी जे बोलणार होते, ते डिझायनर होतं, ते होतं ते पहाडी 1800. लोक नसतात का, हां हां हां. हां, तर ते मला खूप आवडलं होतं. पण जाऊ दे म्हणलं, ठीक आहे, इट्स ओके. पण आपल्याला एक कार्पेटची नीड होती, तर ठीक आहे. पण हे छान आहे, क्वालिटी सही आहे. म्हणजे एक ब्रँड आहे इथे, एक तिथून घेतला आहे मी. तिथे कार्पेटचं स्पेशल शॉप आहे. फक्त कार्पेट भेटते. फक्त आणि कार्पेट तिथे माहिती आहे कोरियन कार्पेट कितीचं आहे? 13,000चं कोरियन कार्पेट आहे. मग 50-50 हजाराचे कार्पेट आहे म्हटलं. कोरियन बाप. कार्पेट म्हणजे ते डिझाईन त्याची, ते जर कार्पेट आपण असे वॉलवर लावले ना, त्यावर फोटोशूट करते ते. अरे काय सॉफ्ट राहते ते. डिझाईन बाप रे, प्रिंट पाहिले का त्याची कशी असतात? खतरनाक प्रिंट असते. डिजिटल प्रिंट सारखे दिसतात. तर असं इथे आहे. वाजले 11. आणि आम्हाला लवकर इथलं करून ठेवायचं. पहिले- कारण त्याचं कारण हां. उद्या गौरवला त्याच्या आईला घ्यायला हम्म. आई येणार आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे उद्या बिलकुल वेळ मिळणार नाही, कारण गौरवला इथपर्यंत पाठवायचं. मला थोडं काम आहे. हम्म. जे मी चिरंजीच्या दाण्याची ज्वेलरी बनवणार होती घरी, तर त्यासाठी मला जे होलवाले जे बेड्स लागणार होते, तर ते मला इकडे मिळाले नाही. तर नाहीला जरी मला आता इथपर्यंत पाठवायला लागणार आहे. मला माहिती पडले एक शॉप आहे, तिथे मिळून जातात इझिली. तर गौरवला उद्या सकाळी तिथे पाठवायचं आहे. आणि उद्या मला पण हळदी कुंकवाला जायचं आहे, वाणी घ्यायला. सो फ्रेंडकडे, माझी फ्रेंड आहे या बिल्डिंगमध्ये. म्हणजे बघा, 1 BHK 2 BHK मध्ये नाही आहे, 3 BHK मध्ये 1 BHK मध्ये नाही आहे, 2 BHK मध्ये माझी फ्रेंड आहे तिकडे. आणि तिच्याकडे जायचं आहे मला. तर त्यामुळे म्हटलं उद्या वेळ मिळणार नाही, म्हणून आज डेकोरेशन वगैरे तयारी करून ठेवतो बसल्या बसल्या. म्हणजे मग माझं ब्लाऊजचं पण थोडं काम राहिलं आहे, टचअप द्यायचं, ते सगळं करायचं. आणीची रेडी करायचं आहे बघ, शिंतीला लागेल. तर ते सगळं, त्यामुळे आता हे सगळं करून ठेवतो आम्ही. तर चलो हे सगळं चला हे करतो. करून घेतो. कारण की इथे हे सगळे आजच केलेले आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं. हिच्या ते हाताने केले आम्ही. सगळं हाताने केलं आहे. कारण विकत खूप महाग घेऊन राहिलो होतो. म्हणून आता म्हटलं ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे, पहिलेच सांगितलं हिचा डोकं जेवढं चालतं तेवढं माझं पण नाही चालत. कारण की अशा कामात जे आहे हिचं डोकं सगळ्यात समोर राहते, की कसे आपण 2 पैसे वाचवू शकतो त्याबद्दल. आणि सो त्या 2 पैसे 4 पैसे ॲप्रिशिएटेड युअर वर्क. सो चला आता पटकन आपण हे करून घेऊ. तोपर्यंत 3 ठिकाणी ग्लू लाव. इकडे हेच आहे ग्लू दिलं याला. हा सरळ डुगलू चिक्किदन हो, असं पूर्ण घ्यायचा. पूर्ण घेऊन घेऊ. हा आहे तर तेवढे काय करते मग. सही पण दिसत, पण सारखं लावायचं आपल्याला, म्हणजे ते स्ट्रेट छान दिसत है ना. का छोटूसच करते याला. छोटूस इकडून या बॉक्स मध्येच फक्त
हो तसं पण होते ना. हो मस्त छान, एवढंच छान एवढंच छान दिसेल बाळ. हो खरंच मजेत नाही एवढं. इकडे फोल्ड मारून टाकू. हम्म. तसं कर बाळ. है ना? हा, हे घे. एक ग्लू लाव तिथे कॉर्नरवर, सगळ्यात ट्यूबलाईटच्या खालून घेते ना, ट्यूबलाईटच्या खालून घे. ग्लू मारतो. पहिले ग्लू पेपरचा मार. तुकडा काढायचा. हो, पहिले ग्लू मार, मग बरोबर लावतो. ग्लू तिथं वॉलला चिपकून दे पहिले. हे याला बरोबर एकदम लाईटच्या खालून तंतोतंत खाली घेऊ, म्हणजे है ना, तेवढं छान दिसेल ते. कॉर्नरवर लाव सगळ्यात पहिले, मग सेंटरमध्ये, मग या कॉर्नर. टाईट टाईट घेऊ वरून. साखर. दीपन, बापरे, हे काय छान केलं म्हणे तुम्ही. मी जमून तिचा हा शब्द नाही. कारण ते काय एक्सपेक्ट करता, हे असंच काहीतरी करावं असं. ज्याला होता तो फेकला. तिथून तेवढं टाईट. ते वर मोळा मोळा उडाला बाळ. हे असं सारखं का नाही, हे असं सारखं. तू थांबते. कारण हे दिलेलं दोरी टाकासाठी हेच दिलेलं डायरेक्ट. पडदा आहे ना, शूट साठीचा पडदा आहे. काढूनच देते मी, तू उलटा टाकत. सही एकदम आपली पहिली संक्रांत एवढी स्वीट आणि सही आहे. त्याला लावा लागते काहीतरी. तर काही काल रात्री काही ब्लॉग शूट केला नाही, कारण आम्हाला झोपायला 4 वाजले. अजूनही झोप डोळ्यात आहे माझ्या. आता जायचं आहे आपल्या इथे बर्डीच्या समोर, तिथे गंगापुतला चौकमध्ये जायचं एवढ्या दूर. सो कारण आम्ही काल रात्रभर तेच चालू होतं, डेकोरेशन केलं आम्ही. डेकोरेशन दाखवतो मला. तर गाईज ब्लॉग मोबाईल फुल झाला होता, त्याच्यामुळे स्टॉप झालं होतं. तर काल आम्ही ते सांगत होतो 4 वाजता झोपलो. 3:30 वाजताचे काम झाले. अर्धा तास मच्छर मारत होतो मी, कारण की आणि अंगावर येऊन बसते सरळते गालावर. हे दाखवणार आहे की आम्ही काल काय काय केलं आणि कसं डेकोरेशन केलं आहे, आणि कार्पेट वगैरे आणलं आहे आम्ही. ते आता उद्या येणार आहे आई. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये बघाल तुम्ही की प्रोग्राम आहे उद्याचा. सो स्टे ट्यून आणि एन्जॉय करा. उद्याचा प्रोग्राम मस्त राहणार आहे, छान मस्त. आम्ही सगळं सोफ्याची अरेंजमेंट केली आहे तिकडे. सोफे वगैरे सगळं तिकडे लावून ठेवलं. आणि तो सोफा आता बाहेर काढायला लागणार आहे, कारण की आम्हाला ते त्याची तयारी करायला वगैरे तेवढं नाही जमत आहे. आणखी रूम छोटी असल्यामुळे ते थोडंसं कंजेस्टेड होऊन राहिलं आहे. आणि आत्ताच आपण क्लीन केला आहे फ्लोअर. हा फ्लोअर असा आहे ना, इथे झोपलो जरी ना तरी एक मातीसुद्धा नाही लागणार, एवढा क्लीन ठेवतो आम्ही. हा आमचा फ्लोअर एवढा, तिथून ते इथपर्यंत. कारण की जान्हवीला क्लीननेस म्हणजे खूप जास्त आवडते. आणि चहासुद्धा आता पिऊन झालो आहे मी बघा. कारण की काल रात्री शूट करायला वेळच नाही भेटला, आणि काल रात्री शूट करायला वेळ नाही भेटला आहे. आणि आता उद्या जायला लागणार मला इतवारीत, काही सामान आणायचं आहे. सो स्टे ट्यून राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि तुम्हाला काल केलेलं ते दाखवतो. काल रात्री दाखवू नाही शकलो, काल केलं ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा गाईज, हे असं डेकोरेशन केलं आहे. वरती आमचा जो काळा पडदा होता तो लावला. हे पतंगीचे आम्ही बनवले आहे सगळं.
आणि आता ब्लॅक पतंग आणायची आहे तिकडे. सो बघू. आणि इकडे झोपलेली आहे. सो चला गाईज, आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा, कारण की बोरनाणं आहे आणीचं, पहिलं बोरनाणं आहे आणीचं. सो लूट म्हणतात त्याला. सो स्टे ट्यून. आम्ही ट्राय करू चांगलंच करायचं. आमच्याकडून जेवढं होतं तेवढं आम्ही करतोच.